कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर जे आता कोल्हापुरातले जे आता यातून जवळपास मेळाव्याला आता काही सुरुवात आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील जिथं मेळावा संपन्न झाला तिथं काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। दादा, काय नेमका तुमचा काय शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्या संदर्भात? शक्तीपीठ महामार्गाला जवळपास 13 जिल्ह्यातून सगळ्याच ठिकाणातून विरोध आहे। हा काय फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे असा विषयच नाही आहे। शक्तीपीठ महामार्गाची मागणीच केलेली नव्हती, कोणी त्याची गरजच नव्हती। अशा अवस्थेमध्ये फक्त मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा हट्ट पुरवण्याचं काम या आमदारांच्या वरती आणि मंत्रिमंडळावरती लादलं आहे आणि अदानी महोदय असतील किंवा मग अंबानी महोदय असतील यांची लाड पुरवायचं काम ह्या फक्त शक्तीपीठात जाणार आहे। आमची माती नष्ट होणार आहे, आमच्या मातीवर डांबर टाकायचं आहे, कुठलंही पीक उत्पादनच करून घ्यायचं नाही आहे। कारण ह्याचा परत शेवट मी परत एकदा करेन की अमेरिकेच्या झालेल्या ट्रेड डीलला आपल्याला इमान राखायचं आहे। कारण देशभरात नुसतं रस्त्याचं जाळं जर झालं तर मला सांगा साहेब, जमीन पिकणार आहे कुठल्या भागातली, उत्पादन येणार आहे कुठलं, पीक येणार आहे कुठलं, फळ येणार आहे कुठलं आणि फूल येणार आहे कुठलं? तर हे सगळं आपलं अमेरिकेतनं आलेलं सगळं खायचं आहे। कारण त्यासाठी मोदी साहेब स्वतः कमिशन एजंट म्हणून बसल्यात आणि त्याच्यासाठीची जबाबदारी त्यांनी फडणवीस यांच्यावर दिल्या महाराष्ट्रातली, आणि ती इमानतबारे मोदी साहेबांची जबाबदारी फडणवीस साहेब पार पाडल्यात। शेतकऱ्यांचा यात काही संबंध नाही आहे आणि इथं जर कोळ फिरवायला आला तर यांचं एकेकाचा कंबरडं मोडल्याशिवाय इथला कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी शांत बसणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातलं कंबरडं मोडल्याशिवाय शांत बसणार नाही असं काही पद्धतीची जी भावना आहे त्यांनी व्यक्त केली। आपला नेमका तालुका होय, निश्चितच माझा राधानगरी तालुका आहे आणि मुळातच आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे। याचं कारण असं आहे की रत्नागिरी नागपूर हा समांतर रस्ता एका बाजूला झालेला आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसे खर्च केलेत आणि दुसऱ्या बाजूला आता पुन्हा शक्तीपीठ महामार्ग करून जवळपास 1,10,000 कोटीपर्यंत खर्च करणार आहेत। सरळ सरळ दिसायला लागलेला आम्हाला की रत्नागिरी नागपूर महामार्ग होत असताना प्रति किलोमीटर 54 कोटी रुपये खर्च झाले आणि ह्या महामार्गासाठी मात्र 110 कोटी रुपये खर्च व्हायला लागलेत। म्हणजे 50 ते 60 हजार कोटी रुपयांचा ढपला या सरकारला यामधनं पाडवायचा आहे आणि पुढच्या निवडणुका त्यांना जिंकायच्या आहेत। जसं तुम्ही आता आमचे मित्र म्हटले की इथं आल्यानंतर आम्ही त्यांना निश्चितच पाठीमध्ये उसाचा बडका मारू। कोल्हापूर जिल्हा आहे हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामधला शेतकरी हा रांगडा शेतकरी आहे आणि निश्चितपणानं हा शेतकरी उद्या जर अधिकारी ड्रोन घेऊन आले, जमीन मोजायचा प्रयत्न केला तर गोपनीच्या दगडानं ते ड्रोन पाडू आम्ही आणि त्यांच्या पाठीमध्ये 75-27 असेल किंवा अलीकडच्या काळातला 86-0चा बुडका असेल तो निश्चितपणाने त्यांच्या पाठीत पडेल। त्यांनी याद राखावं या जिल्ह्यामध्ये मोजणीला यायचं आहे काय नाही आणि त्यासाठीच आजचा हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। आणि उद्या आम्ही 9 जून रोजी आमच्या घरादारातनं बायका पोरं आणि जमीन आमची जनावरं काढून कलेक्टरना विनंती करणार आणि प्रचंड असा महाकाय मोठा आम्ही मोर्चा त्या दिवशी काढतोय आणि तो देवेंद्र फडणवीस यांनी बघावा आणि हा महामार्ग रद्द करावा अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। कुठला नेमका तुमचा तालुका, त्या संदर्भातली सगळी माहिती? खरं तर आमचा तालुका हा आजरा तालुका आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग आजरा तालुक्यातून चंदगड मधून कोकणामध्ये खाली उतरतो। खरं तर जो आजरा आणि चंदगड हे तालुके हे अतिसंवेदनशील तालुके म्हणून जाहीर झालेले आहेत आणि विशेषतः इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून गाडगीळ समितीने ऑलरेडी त्या तालुक्यांना घोषित केलेला आहे। असं असताना जो प्रदेश अतिसंवेदनशील आहे, पर्यावरण दृष्ट्या जैवविविधतेनं दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, अशा प्रदेशातून तुम्ही एका बाजूला तिथलं पर्यावरण, तिथला निसर्ग आणि तिथली जैवविविधता तुम्ही संपवणार आहात। त्यामुळे पर्यावरण, जैवविविधता नष्ट करणारा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि पर्यायानं तिथली जी काय गावगाड्यातली भूमिनिष्ठ अशी जी काय संस्कृती आहे ती संस्कृती उद्ध्वस्त करणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, हा महामार्ग आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही। त्यासाठी लागेल ते करायची तयारी आम्ही शेतकरी म्हणून ठेवलेली आहे। तर आपला नेमका तालुका कोणता? माझा तालुका आजरा तालुका। याच्यामध्ये आता काही हरकतींचा जे कायदेशीर बाबी आहेत त्याच्यामध्ये आपल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शनासाठी जे काही हरकती वगैरे नोंदवल्या जातात त्याच्यामध्ये आपला काय सांगा? आम्ही हरकती नोंदवणार आहोत कारण आजरा तालुक्यातल्या जवळजवळ 11 गावांच्या मधून हा रस्ता जातो। 11 गावातील साधारण आम्ही अंदाज केलेला आहे तर तो 1000 शेतकरी याच्यामुळे बाधित होतात। तर या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही संघटित करून कालच मोर्चा
मोर्चा आम्ही काढला होता आणि मागच्या 15 दिवसापूर्वी एक मेळावा पण घेतला होता. त्यामुळे तिथला शेतकरी जागृत झालेला आहे. येणाऱ्या 22 तारखेला आम्ही हरकती घेणार आहोत. आपला नेमका तालुका कोणता आणि शक्तीपीठ महामार्गाला करवीर तालुक्याच्या मध्ये हा आमचा तालुका आहे. खरं तर जिल्ह्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही सातत्यानं मांडत असतो आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणून स्वातंत्र्यापूर्वीपासून शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या चळवळी या ठिकाणी करत आलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाची भूमिका हीच आहे, ती शेती टिकली पाहिजे, तिथला शेतकरी टिकला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे काही विकासाचं काम आहे त्याला विरोध होत नसतो. तर या ठिकाणी विकासाला विरोध काय, तर हा शक्तीपीठ महामार्ग कुणालाच मान्य नसलेला शक्तीपीठ या मार्ग या ठिकाणी येत आहे. खरंच कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर फ्लड बाधित पूरग्रस्त म्हणून जिल्हा या ठिकाणी ओळखला जातो आणि यातून हा मधोमध पंचगंगा, वारणा, कृष्णा आणि तुंगभद्रेकडे जाणारा हा रस्ता, ज्या नद्यांना छेदून जाणारा हा जो रस्ता आहे, एक शक्तीपीठ म्हणून जमीन जाणं त्यांचं नुकसान होणारच आहे. खरं या ठिकाणी जे पुराला छेद देणारा रस्ता आहे त्यामुळं अन्य जमीन पण यामधून वाया जाणार आहे. त्यामुळं या कोल्हापूर जिल्ह्यातली शाहू महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये जी खऱ्या अर्थानं शेती सुपीक होती ती नापिकीच्या दिशेनं जाणार आहे आणि जमीन पण या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसता करवीर तालुका नसून तर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून शक्तीपीठ महामार्ग रोखणार आहोत एवढं या ठिकाणी मी सांगतो. खरं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा जो विरोध आहे तो विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही हरकती नोंदवल्या जात आहेत, याच्यावर नेमका हरकती नोंदवत असताना शेतकऱ्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की 7/12वर जेवढी नावं आहेत आपली त्या प्रत्येकानं हरकती नोंदवणं गरजेचं आहे. समजा एखाद्याचा 11 एकर क्षेत्र आहे, 11 एकरपैकी 40 आर जर जात असेल तर नेमकं कुठनं जाणार आहे हा बेस कुणालाही माहित नाही. म्हणून सगळ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हरकती नोंदवणं गरजेचं आहे. जर तसं नाही केलं तर सरकार म्हणेल की त्यांची हरकत नाही, आमची हरकत आहे, असं वेगवेगळे त्यात पार्ट करण्याची शक्यता आहे शासनाची. त्यामुळं आपल्याला सगळ्यांनी हरकती घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला नेमका कोणता तालुका? माझा शिरोळ आहे, परंतु मी आधीचा बाधित आहे. आता या लोकांना सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय की आधीचे जे तालुके होते शिरोळ, हातकणंगले हे आता वगळलेले आहेत. तरी पण माझा जो शेतकरी बांधव इतर 6-8 तालुक्यातला आहे त्याला याची काही माहिती नाही. हा लढा देऊन आम्ही तो मार्ग थांबवलेला आहे, आमच्याकडचा मार्ग थांबवला आहे, अलाइनमेंट बदलायला लावलेले आहे. परंतु माझा जो दुसऱ्या तालुक्यातला शेतकरी आहे तो यातून वाचला पाहिजे, यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातून हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे याच्यामध्ये मेळाव्याचं जे आयोजन आहे, करवीर तालुका असेल, आजरा तालुका असेल, चंदगड तालुका असेल, अशा बऱ्याच कोल्हापुरातल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यांमधून जे मेळाव्याचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि जवळपास याच्यामधून मोठ्या प्रमाणात मोर्चाचं देखील आयोजन या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.